हॅलो, हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर बघा, आज मस्त ना गवाराची भाजी बनवलेली आहे. गवार बटाटा फक्त एक मसाला वापरून मी भाजी बनवलेली आहे. तर दाखवते तुम्हाला रेसिपी. बघू शकतात किती छान मस्त रंग आलेला आहे. आणि कोण म्हणू शकणार नाही की फक्त एक मसाला वापरून ही भाजी वापरलेली. मी अजिबात काही दुसरे मसाले टाकलेले नाही आहे. फक्त एकच मसाला टाकून ही भाजी केलेली आहे. तर नक्की तुम्ही रेसिपी बघा. तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते. बघू शकतात छान. आधी आवनचा डबा भरून घेते, मग तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. तर आवनचा डब्बा भरून रेडी आहे. तर तुमच्यासोबत आता मी रेसिपी शेअर करते, नक्की बघा. तर बघा, गॅसवर आपण एक कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये 2 पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान तापलेलं आणि मग जिरं टाकलेलं आहे, कढीपत्ता आणि हळद आणि 2 चम्मच फक्त इथं कांदा लसूण मसाला वापरणार आहे. मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की मी इथं अजिबात कोणते वाटण घाटण किंवा कोणताही कुठलाही वेगळा मसाला वापरलेला नाही आहे. तर बघा, इथं कांदा लसूण मसाला फक्त वापरलेला आहे आणि हळद मीठ चवीनुसार, बस एवढंच काही वापरलेलं आहे. आणि गवार आणि बटाटा, मी 2 बटाटे आधी मी कुकरला थोडंसं शिजवून घेतलं आहे, म्हणजे गवार पटकन होते, जास्त वेळ लागत नाही. मग तर थोडंसं एक शिट्टी करून घेतलेली मी कुकरमध्ये. छान बटाटा आणि गवार उकडून घेतलेला बघू शकतात तुम्ही. आता त्या मसाल्यांमध्ये ना मी गवार टाकून घेतलेला आहे. गवार छान परतून घेऊया. थोडंसं पाणी घालून घेते. आणि जो बटाटा उकडलेला ना, तो बटाटा मी छान कट करून घेतलेला आहे. 2 बटाटे होते. तर बघू शकता तुम्ही, बटाटे छान मस्त कट करून घेतलेले. ते बटाटे पण घालूया. खरंच म्हणजे कुठला असा कांदा टोमॅटोचा मसाला म्हणजे वाटण घाटण वगैरे असं काहीच टाकलेलं नाही आहे. फक्त कांदा लसूण मसाला तिखटसाठी हाच मी वापरलेला आहे. खरंच खूप छान झालेली भाजी. पटकन असं झटपट रोज डब्याला सुक्या भाज्या द्याव्या लागतात आपल्याला, तर असं करू शकतात तुम्ही. बघा किती छान मस्त भाजी दिसते ना. तर आता ना झाकण ठेवून थोडा वेळ शिजू देऊया. 5 मिनिटांनी बघूया. छान मस्त बटाट्यामध्ये आणि आपण जे गवार उकडलेलं होतं ना, त्याच्यामध्ये छान मस्त हा मसाला मुरला असेल. तर बघू शकतात रेडी आहे इथं भाजी. तर आवनचा डबा पण पॅकिंग झालेला आहे आणि माझं पण जेवणाची वेळ झालेली आहे. छान मस्त माझं ताट इथं रेडी करून घेतलेलं आहे, बघू शकतात तुम्ही. खरंच खूप छान होती ही भाजी. नक्की करून बघा तुम्ही पण. चला मग, माझा छोटासा व्हिडिओ इथं मी संपवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.